नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश राणे, तुमचं सगळं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये. स्वतः आपण आलो आहोत भिरवंडे कणकवलीत. जसं मी सांगितलं, रामेश्वर सप्ताह आहे. रथसप्तमीपासून चालू होतो. तो 7 दिवस असतो. अखंड हरिनाम सप्ताह असतो. मी मागे पण ब्लॉग करून दाखवलेला होता इथं, आणि आता मी एक रील पण टाकलेली त्याबद्दल. आता आपण आलो आहोत. रथसप्तमीला चालू झालेला आहे 2024मध्ये, फेबमध्ये चालू झाला आहे 16 फेब्रुवारीला. तर आपण आलो आहोत, मुंबईवरून आलो. तर प्लॅन होता पहिला घरी जाऊन फ्रेश होऊन येऊ, पण तुझ्याच गाव आहे, माझी सासरवाडी आहे. तर आता तुम्ही बघू शकता इकडे, तर तिकडे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तिकडे पुढे गेले तुम्ही म्हटलं आवाज येणार नाही, म्हणून आपण आतनं इंट्रोडक्शन देऊ. मी सांगितल्याप्रमाणे, मागे म्हणजे सांगितल्याप्रमाणे की आपण एक असा हा डिवोशनल एक ब्लॉग वेगळा होणार, आणि आपला जे डेली आपल्या गावचा एक कोकण सिरीज असणार ती वेगळी असणार. ओके, तर आता आपण आलो. आता रात्री इकडे पालखी असते, तुम्ही बघितलं असेल मागे बहुतेक जणांनी. जर नसेल बघितलं तर या ब्लॉगमध्ये बघा, जुन्या ब्लॉगमध्ये पण जाऊन बघा, मी आय बटनमध्ये लिंक देतो. ठीक आहे, आता चालू झालं तिथे, तर प्रॅक्टिस चालू झालेली आहे, भजन चालू आहे, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आता आम्ही पाया पडणार आणि ते नंतर प्रसाद ग्रहण करून आम्ही असेल तर तिकडे म्हणजे असतोच प्रसाद म्हणा, पण आता आम्हाला लेट झाला ना म्हणून. तर मग आम्ही नंतर मग घरी जाऊन फ्रेश होऊन रात्री परत येणार. ठीक आहे, गेल्या वर्षी आम्ही नाडळला पण गेलो, यावर्षी बघूया. आता खरंच लेट झालं, खूप लेट झालं. तर आपण बघूया, चला या. तो आता आपल्याला प्रसाद पण आहे, इथे डाळ भात आणि वाटाणा आणि बटाट्याची भाजी ना. 4 वाजता पाणी का 4 वाजता आलो आम्ही. तेच म्हणलं, हे नाही मिळालं आता तुम्ही बोललो असेल तर तुझ्या आई, काकू, वेदूला आणि याच्यासाठी आम्ही धावत आलो. हो, प्रसाद म्हणजे एकदम सॉलिड असतो. आता प्रसाद ग्रहण करतो. विष्णूंनी सिंहाचे मुख आणि मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले जाते. 4था नरसिंह अवतार. हळूहळू मानवी शरीर आणि सिंहासारखे तोंड, हात असा शरीर विकसित होत गेला. 4th avatar is Narasimha avatar. Body is human form and face and hands are like lion. 5वा याचना प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार. 7वा अवतार वामन. बुद्धिमान व ठेंगणी व्यक्तिमत्व असलेला मानव विकसित झाला. 5th avatar is वामन अवतार. शॉर्ट अँड इंटेलिजंट ह्युमन. 6वा रजोगुणयुक्त असलेला परशुराम अवतार.
6वा अवतार परशुराम अवतार. जंगलात राहणारा, नीतिमूल्य विकसित व स्वसंरक्षणासाठी हत्यार वापरत असलेला, वनात उपलब्ध असलेले फळे, प्राणी यावर अवलंबून राहणारा प्रगत मानव. 6th avatar is Parshuram avatar, X-Man, who stayed. Now it is clear what Darwin had told, every form we find in the Dasavatar. If the Dasavatar was just a figment of someone's imagination, how did they get the entire evolutionary theory right in so much precision? Does it not mean that our ancestors knew things that we are discovering now? Our ancestors told evolutionary theory in the form of simple and easy understandable stories. Thank you. हे रूप आपण डोळ्यात चढवायचं आहे. आज भगवंत आपल्या बरोबर येणार आहे. आणि म्हणून रूप पाहत आलोय चढी, सुख झाले व सहाजनी झाले. चहा पी घेवा काय देऊ का मारलं किती रात्रीची 11:30. भजी खाऊया. भजी खाऊ घेऊ चहा पी घेऊ. आम्ही तुमच्यासाठी थांबलो तिकडे. व्हिडिओ मध्ये येणार. मीच मोठी आहे. वडे देतात की भजी देतात? 1 नंबर वडे. वडे, भजी, अच्छा. बटाट्याची भाजी. मम्मीचा फोटो होतो. मम्मी तिकडे बघ, लागतात ते. सगळ्यांनी यांच्याकडे वडे आणि भजी खाऊ घेवा सगळ्यांनी. सप्ताह केला असते ना. दीपा पंडित सावंत. काय नाव? दीपा पंडित सावंत. दीपा पटेल सावंत. त्यांचे सर्व प्रकारचे मसाले लागतात त्या. सांगा, सर्व प्रकारचे मसाले वगैरे आणि डबे जेवणाचे नंबर मी घ्यायला देतो, डिस्क्रिप्शन मध्ये देतो खाली. पप्पाकडे आहे ना नंबर आहे. नंबर देतो. काय बसलेत बाहेर आहे काय? आधी भजी खावा होय आणि नंतर हे करा. होय होय. ते तर आम्ही त्याच्यासाठीच बसलोय बाहेर. त्याच्यासाठीच बसलोय बाहेर. तेच मी देते पण निघत नाहीये. फाटत नाहीये.
मग तुम्हाला कसं वाटलं आमच्या गावाला येऊन? सप्ताह कसा वाटला? खूप छान होता, म्हणजे व्यवस्थित आणि उत्कृष्ट. म्हणजे तिथे देवाची जी मूर्ती होती आणि तिथला जो परिसर होता तर भक्तिमय वातावरण होतं त्यात. आणि अशा भक्तिमय वातावरणात सगळेजण असं न्हावून निघत होते. तिथली सकाळी आम्ही गेलो जेव्हा दर्शनाला संध्याकाळी मग तेव्हा तिथे देवाची अशी आरती चालू होती वगैरे. ती एका बाजूला भजन चालू होतं, समोर लोक दर्शन करत होते. आणि तिची अशी मूर्ती पाहिली शंकराची, रामेश्वराची, अत्यंत सुंदर मनाला असं लावून गेलं की अजूनसुद्धा आम्ही तिथून आलो आहे इकडे, पण असं आमचं मन मात्र तिथेच आहे, देवाकडेच आहे. आणि देव असं छान असं ते भक्तिमय वातावरण झालं होतं. संध्याकाळी मग आम्ही जेव्हा पालखीसाठी गेलो तेव्हा ते माहेरवाशीन लोक, गावातले सुना आणि सगळ्या सौभाग्यवती सगळ्या स्त्रिया, सगळ्या त्या कुलवंत असा एकदम शानदार असा काही 9 वारे काही 6 वारे अशा साड्या नेसून आल्या होत्या. आणि आम्ही आमच्या देवाच्या प्रांगणात आनंदाने उत्साहाने ओसंडून वाहत आनंदही प्रकट करत आहे. आणि देव असं वाटत होतं की देव असा किती खुश आहे, माझी लेकरं, माझी नातवंड पणतवंड हे सगळे खेळत आहेत. आणि माझ्या म्हणजे एखादा कुटुंब प्रमुख असतो आणि कुटुंब प्रमुखाची सगळी लेकरं असतात तेव्हा त्याला जसं घराचा आनंद असतो तसं मला ते वातावरण वाटलं. आणि म्हणजे देवाच्या परिसरात, देवाच्या मंदिरात या गोष्टी चालू त्याचं मध्यभागी भजन पण चालू होतं, ती आरती पण चालू होतं, जो ठेका होता त्यांचं जर नाचणं होतं असं तालमय असं होतं की बघावं डोळ्याचं पारणा फिटेल इतकं सुंदर होतं. एकादशी दिवशी तुम्हाला तर अजून जास्त बघायला मिळालं. पण हे पण एक छानच होतं, छान सुंदर होतं. आणि त्यांनी जो शाळेचा एक होता तो देखावा केला होता, विष्णूचे 10 अवतार दाखवले होते, तेव्हा ती जी मुलं नटली होती त्यांनी सुंदर वेशभूषा केली होती. आणि त्यांचं जे भाषणं होतं त्याच्यावरची ती पण ती उत्कृष्ट होती. कसं काय देव काय किती 10 अवतार का घेतले, कसं घेतलं, आणि ते सगळं असं ती दृश्य होती ती छान होती, आवडली मला. आणि म्हणून तो वातावरण एकदम मनाला असं भावून गेला ना की असं वाटतं की हे खरोखर हे यांच्या हे जे आहेत हे गावकरी जे आहेत हे भाग्यवान लोक आहेत, पण उत्कृष्ट असतात. आणि म्हणून कोकणात लोक का जास्त येतात ते ह्यासाठी असतात. पण मी तर म्हणेन ह्या गोष्टी आहेत ज्या कोकणात, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कोकणातल्या लोकांना त्यांच्या गावात बांधून ठेवतात. पण त्याशिवाय बाकीच्या गोष्टी पण आहेत त्या पण बांधून हो माणसं जोडतात. आणि मेन म्हणजे या सप्त्याला ना मी असं ऐकलं की म्हणजे मी फर्स्ट टाइम गेलेलो म्हणजे गेल्या वर्षी तर असं ऐकलं की ते लोक भले देशाच्या बाहेर असतील तरी पण एक दिवस का होईना ते लोक येऊन जातात तिकडचे. निसर्ग सौंदर्य तसं आहे. सह्याद्रीच्या कुशीत गाव असलेलं आहे, एकदम छान सुंदर हिरवगार. या मे महिन्याच्या सुट्टीत पण तिथे हिरवगार असतं. आंबा पोपळीची जागा, नारळ पोपळीच्या बागा वगैरे सगळे असतात. सगळीकडे हिरवगार वातावरण, मध्ये झुळझुळ नदी वाहत असते. अशा त्या ह्याच्यातून डोंगराच्या कुशीत ते गाव आहे. सुंदर, आवडलं मला. तुम्हाला कसं वाटलं? मला पण उत्साह खूपच आवडला. मुख्य म्हणजे ते ह्यांनी सांगितल्याप्रमाणे भक्तिमय वातावरण तर होतंच, पण त्याचबरोबर गावातले प्रत्येक जे वाड्यातले लोक येऊन तिथे टाळ वाजवत होती. तो टाळ वाजवणं फार सुंदर होतं. आणि त्या टाळात जो ठेका घेत होते त्यात तो ठेका अतिशय म्हणजे तो देखावाच होता. पहा ते रिंगण तुम्ही बोलता ना, रिंगण केल्यानंतर रिंगण केलेलं त्या मुलाने, त्या तरुण मुलं कंटिन्यूस म्हणे इकडे दिवस रात्र टाळाचा तो नाद होत असतो. आणि तो खूपच छान होता, तो पाहण्यासारखाच होता. संपूर्ण पालखी रम्य होती, भव्य होती, सुंदर होती. परंतु त्या मुलांचा जो टाळेचा ठेका होता तोही बघण्याजोगाच होता. आणि अतिशय सुंदर वाटलं. मन आजही, आता येऊन आम्हाला जवळजवळ 2-3 दिवस झालेत, पण डोळे बंद केले तर आजही त्याच ठिकाणी आम्ही परत जातोय. आणि त्याबद्दल खूप खूप अंबज्ञ तुम्हा सगळ्यांना. तुम्ही आले, बरं वाटलं. तुला कसं वाटलं? मला सांगितलं तर खूप आनंद आला तिथे जाऊन. एकदम छान होतं. आणि आपण म्हणतो असं 21व्या शतकात आहोत आपण, किती जग पुढे गेलं आहे, अमेरिका बघा, US बघा, नॉल. पण हे असं हा उत्सव आहे किंवा ते अंगणेवाडीची जत्रा आहे किंवा शिमगा किंवा आपले हेच होळी दिवाळी आहेत ना, हे भारताला भारत म्हणून बनवून ठेवतात. आणि आपण 2100 काय 3100 5100 कितीही शतकात जरी गेलो तरी भारत हा भूतपूर्व भारतापासून जसा आहे तसाच राहणार आहे.
आपल्याकडे हे सण आहेत, अशी माणसं आहेत, म्हणून आपण तसेचे तसे अजून आहोत. हो. आणि आपले असे उत्सव साजरे झाले की आपले जेवढे माणसं कुठे असतील जगातली तिकडे येतात, भेटतात आणि आपल्याला. आपली संस्कृती परंपरा त्या उत्सवांमुळे या लोकांमुळे उत्सवांमुळे आपलं कसं एक बांधा टिकलेला आहे की आम्हाला यायचं आहे परत, आम्हाला आमच्या घरातल्यांना, आमच्या देवीला, आमच्या प्रमुख माणसांना भेटायचं आहे, असं आहे ते. आणि मला खूप आवडलं. सगळे तिथे आलेले व्यक्ती छान छान दिसत होते. अगदी 1-2 वर्षाच्या मुली पण गॉगल घालून फिरत होत्या. नववाऱ्या साड्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की आपण आधुनिकतेकडे वळलेलो आहेत. आपल्या आधुनिकतेबरोबर आपला पोशाखही त्या साईडला त्या ठिकाणी वळलेला आहे. पण तरी सुद्धा जेव्हा परंपरा आणि संस्कृती याची जेव्हा बात येते तेव्हा सगळेजण परत आपल्या नऊवारी साडीकडे, आपल्या नथीकडे, आपल्या हिरव्या चुड्याकडे. बाई सौभाग्यवती म्हटलं तर अगदी मोठ्या मोठ्या मंगळसूत्र घालून सुद्धा मिरवताना जे दिसतात ना, तेव्हा भारताचा तो सुवर्ण काळ परत एकदा सुंदर पाहायला मिळतो आम्हाला. आणि आमचं पण असं म्हणजे एक इंटेन्शन ते असं दाखवायचं का की ज्यांना माहित नाही त्यांना माहिती पडतं. आता मला माहित नव्हतं, मला गेल्या वर्षी कळलं. आणि ज्यांना माहिती पण येऊ शकत नाही मग त्यांना ऍटलीस्ट बघायला मिळतं ऑनलाईन. पण आमचं बनवायचं तात्पर्य हे की बाबा यांना सगळ्यांना दिसू दे सगळं. धन्यवाद धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. छान. दरवर्षी या. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांना सुद्धा, ऋतुजाला आणि तुला सुद्धा, आणि तुझ्या आई बाबांना सुद्धा की ज्यांनी आग्रह केला आणि आम्ही त्यांच्या आग्रहाला नाही पण आले ना, ते आले म्हणजे आम्हाला जास्त प्रेशर आलं. ते मला बोलले की आपण त्यांना हप्त्याला एकदम रिसर आमंत्रण देऊया आपण त्यांना. ते आले आणि म्हणून आम्ही गेलो आणि आम्हाला एवढं छान आमचा पाहुणचारही खूप सुंदर झाला. म्हणजे माणसाला काय हवं असतं, बोलणं हवं असतं. ते एकदम अतिशय छान मिळालं. ओपन माइंडेड ते एकदम. आणि त्यांना पण आवडलं, ते मला सांगत होते. ऋतुजाची आई, त्यांचे काकी आणि तिचे बाबा, त्यांनी खूप खूप छान आम्हाला हे दिलं. आम्हाला पण सगळ्यांना आवडलं तुम्ही आले. आणि मला इंटेन्शन ते होतं की तुम्ही एक तर आमचा कोकणातला हा पट्टा बघावा, हायवेच्या ह्या साईडचा. तुमचं त्या साईडला ना, रेडी साईडला. आमचा ह्या साईडला हा पट्टा बघावा. आणि इकडे हा सप्ताह आम्ही गेल्या वर्षी बघितलेला, एका दिवशी मी बघितलं. तर मला पण खूप इंटेन्शन होतं की तुम्ही ते बघावं. ठीक आहे, तर ठीक आहे. धन्यवाद. श्रीराम अंबरनाथ.